जय भीम, जय शिवराय. पुन्हा एकदा जागा हो बहुजन रात्रवैर्याचे आहे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मी तुम्हाला दोन शब्द मी सांगणार आहे. माझं मनोगत करणार आहे, माझे विचार मांडणार आहे महापुरुषांबद्दलचे. तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनलला अजून कुणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा. विषय असा आहे, मी एका थोडा गाण्याचं कडवं घेणार आहे या ठिकाणी. एक शिवा अन एक भिवा, एक शिवा एक भिवा, दाही दिशामध्ये लावून दिवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, भीमाईचा तो भिवा, भीमाईचा तो भिवा, अन जिजाईचा तो शिवा. भीमाईचा तो भिवा, अन जिजाईचा तो शिवा. मित्र हो, यूट्यूब चॅनलवर माझे जे आज व्हिडिओ बघत आहेत, फॉलो करत आहेत, कमेंट टाकत आहेत, त्यांना पुन्हा एकदा मंगलमय शुभेच्छा देते. मला का सांगावं वाटतं, ह्याचं कारण काय आहे? आज आपण बघतोय एका मातीत जन्म घेतलेली माणसं, एका भूमीमध्ये जन्म घेतलेला. कोणी पाकिस्तानमधून या ठिकाणी आला नाही, ना माझा मराठा बांधव आला, ना माझा बौद्ध बांधव आला. सगळे ह्या भूमीत जन्म घेतलेली माणसं. परंतु आज अशी काळाची गरज आहे, निळा एकीकडं आणि भगवा एकीकडं. माल तर दुसराच खातोय, मलई तर मधलाच खाऊन जातोय, आणि आम्ही दुसऱ्याचं डपडं वाजीत फिरवतोय. हीच काही परिस्थिती झालेली आहे आज ह्या महाराष्ट्रामध्ये. मला हे सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 साली का काय असं, क्षमा करा कारण तारीख माझ्या एवढी लक्षात राहिली नाही, तर महाडचा सत्याग्रह ज्या वेळेस केला. पाणी म्हणजे काय, त्या पाण्याला जर पूर्वीच्या शूद्र म्हणून गणलेल्या लोकांना पाणी पिऊ देत नव्हते, आणि अशा परिस्थितीत बाबासाहेब म्हणले आपणही माणसं आहोत, आपणही जिवंत, आपणही का पाण्यापासून आपल्याला लांब ठेवलं आहे, पण ही पाणी पिण्याने आपण पेलो म्हणजे काय, आपण काय मेलो नव्हतो, ते उठणार नाहीत, परंतु आम्हीही माणसं आहेत. आणि हे मला दाखवून द्यायचं आहे की आम्ही का पाण्यापासून दूर, हे निसर्गाचं देणगी आहे ही पाणी, आणि ह्याच्यापासून आम्ही का लांब राहतो आहे. माझ्या समाजाला उद्याच्याला हे येणाऱ्या पिढीला भोगू नाही म्हणून त्यांनी ते बंधनं तोडत सनातनी लोकांना कसं एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं. तर मला ते सांगायचं आहे, त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या रायगडाच्या पायथ्याला गेले. बाबासाहेब आंबेडकर तिथं मुक्काम केला त्यांनी, तिथं मुक्काम केला, आणि त्यांच्या पायथ्याला बसूनच रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांनी इतिहास तयार केला. आज काय बाबासाहेबांनी कुठं चुकले हो, सांगा बरं तुम्ही. ह्या युगपुरुषाचे उपकार फिटतील का हो? त्यांनी सगळे महापुरुष त्यांच्या पहिले डोळ्यापुढं ठेवून संविधान लिहिलं, इतिहास लिहिला ह्या देशाचा. ह्या देशातल्या प्रत्येक माणसाला त्यांनी जीवदान दिलं, किडामुंगीला सुद्धा दिलं. काही लोक असे आहेत आपल्या देशात, 6,500च्या वरी जाती गेल्यात आता पुढं. चला देश वेगळा असेल, भाषा वेगळी असेल, प्रांत वेगळा असेल, परंतु माणसं तर तीच आहेत ना. माणसात इतका भेद का? आणि म्हणून मला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जेव्हा महाडचा सत्याग्रह केला, त्यावेळेस त्यांनी स्वतः घोषणा दिली, जय शिवाजी आणि जय भवानी. आज एवढं छत्रपती शिवाजी महाराजांना सकल बौद्ध समाज, सगळा वंचित समाज इतका प्रेम त्यांच्यावर करतो, परंतु बाबासाहेबावर तुम्ही मराठा बांधवांनो, सगळीच म्हणत नाही मी, पण काही लोक आहेत
का मानत नाहीत? का ते फक्त एका समाजापुरते नव्हते. ह्या देशाचं रत्न आहे, ह्या भारताचं भारतरत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज सगळ्या महापुरुषाचे फोटो घराने लावता ना तुम्ही, मग एक बाबासाहेबाचा फोटो लावला म्हणजे काय धर्म वाटतो का रे बाळांनो? परंतु ही मनातून जात नाही. मला आज खूप काही मला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एकाच समाजाचे मावळे होते का? त्यांच्याबरोबर सगळे जातीचे मावळे होते. होता जिवा म्हणून वाचला भिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. आज त्या जीवानी सगळे बाण स्वतःवर घेतले. आज त्यांचे अंगरक्षक किती होते? ते म्हणायचे, महाराज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पालन करता पोषण करता मरायला नाही पाहिजे. आज त्यांचे मावळे म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराजांना. पण आज या महाराष्ट्रामध्ये मराठा एकीकड, बौद्ध एकीकड. बौद्धावर अन्याय झाला की बौद्धांनी लढायचं. मला फक्त दुःख एका गोष्टीचं वाटतंय की आम्ही सगळ्या महापुरुषांवर लय प्रेम करतो, त्यांना खूप मानतो, पण बाबासाहेब फक्त हे एका समाजापुरते नव्हते रे दादांनो. तर बऱ्याच ठिकाणी असं गेलं ना, मला आता मला ह्या जातीची नावं नाही सांगू वाटत आणि घ्यायची बी नाही मला, पण जे मध्यमवर्गीय आहेत का नाही, वंचितमध्ये खालच्या वर्गातला समाज, बौद्ध महार सोडलं तर कुणाच्या सुद्धा घरामध्ये बाबासाहेबाचा फोटो दिसत नाही. का बरं? ते फोटो लावल्यावर तुम्हाला महार म्हणते ती का? हां, जन्म घेताना काय कोणते कपाळावर जात घेऊन माणूस येतो का? जात ही माणसानं केली, ही माणसानं जात पाडली. आज मला ह्याचं वाईट वाटतंय, त्या मोठ्या मोठ्या मंत्रालयात ह्याच्यात फोटो लावते ती बाबासाहेब आंबेडकराचं, कुठं बी त्यांचा फोटो लावते ती, कुठं बी नावं देते ते त्यांच्या मोठ्या मोठ्या स्मारकाला, विद्यापीठाला, कशाला बी. पण एक सामान्य माणूस खालच्या जातीतला तो सुद्धा त्याच्या घरात फोटो लावित नाही. जो उच्च शिक्षित असन, ज्याला काय बाबासाहेब कळले, ज्याने वाचले, ती लोक आहेत ती आज बी समाजामध्ये मानणारे. आता उदाहरणार्थ कालचं सोमनाथ सूर्यवंशीचं घ्या, एक तो वडार समाजाचा होता, पण काहीतरी त्यालाही वकिलकी करीत होता, म्हणजे त्यालाही वाटलं की मी एक वडार समाजाचा आहे, पण बाबासाहेबाच्या कृपेने आज मला ही वकिलकी करण्याची संधी मिळते, ही शिक्षण घेण्याची. त्याला ती जाणीव होती कुठंतरी, आणि आज तो आमर आहे. चळवळीमध्ये काही कारण नसताना पोलिसांच्या अमनुष्य मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालाय. अजून बी त्यांना निलंबित केलंय का नाही त्याचा काही व्हिडिओ कुठे दिसला नाही किंवा काही बातम्याला बी दिसलेलं नाही. हां, संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि जगभरातून बाहेरच्या सुद्धा राज्यातून एवढी आंदोलनं चालल्यात, परंतु कुठंसुद्धा माफीचा व्हिडिओ नाही अमित शहाचा सुद्धा. तर आज हे नागराज मंजुळे एवढा मोठा डायरेक्टर आहे, पिक्चर स्वतः काढतोय. सैराट पिक्चर किती गाजला त्यांचा, भरपूर पैसा कमावला. तर त्यांनी सुद्धा त्यांची साक्ष दिली की माझ्या घरात जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणून लावला, तर माझे वडील मला बोलले नाहीत किती दिवस तरी. अशा गोष्टी घडत्यात. आणि म्हणून मी जे लोक अजूनही त्यांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे महाराजे आहेत, अरे या देशाचं रत्न आहे, संविधानावर बी टीका करता. काय एकट्यानं लिहिलं काय?
कोणता माईचा लाला आलता का त्यांना सल्ला द्यायला संविधान लिहिताना? कुणी आलता सांगायला? आणि इतक्या डिग्र्या कुणी घेतल्यात? हां, एक तरी आहे का डिग्री घेतलेला कुणी इथं माणूस? दाखवा बरं मला तुम्ही. म्हणून मला सांगायचंय की मला खूप समाजापर्यंत पोचायचंय, लोकांपर्यंत मला पोचायचंय. आणि म्हणून माझा हा उद्देश आहे की काय, माझं एकच म्हणणं आहे, प्लीज प्लीज माझा जास्त फॉलो करा. आणि मला एकच वाटतंय की तळागाळात खेड्यापाड्यामध्ये कुठेही राहू, समाज एकोप्याने राहावा, सगळ्या जातीचा समाज. आणि एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी त्याचा प्रतिकार करावा. आणि ही जिंदगी फक्त 4 दिवसाचे इथले मेहमान आहे आपण, 4 दिवसाचे पाहुणे. काय तर सगळं सोडून जायचंय. तर इतर अजूनही जी बाबासाहेबांना ती फक्त ह्याच जातीचं आहेत म्हणून असं वाटत असेल कुणाला, त्यांना वाचावं आणि ओळखून घ्यावं. जास्त जवळून अजून बाबासाहेबांना समजून घेण्याची गरज आहे, त्यांना वाचण्याची. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, मला काय खूप बोलू वाटतंय, पण जास्त माणसाला वेळ आता मोबाईलवर पुढं ढकलीत चालते ती लोक. हे काय आलं बघायला वेळ नसतो, पुढं काय. तर तसं होता कामा नाही म्हणून पुढं ढकलू नका व्हिडिओ. आणि म्हणूनच मी आता इथंच थांबते. पुन्हा एकदा जय भीम, जय संविधान.